समर स्पेशल पौष्टिक असे मखाण्याचे लाडू लागणारे साहित्य बघूया। 3 वाटी मखाणे, प्रत्येकी अर्धा वाटी आपण बाकीचे ड्रायफ्रूट बदाम, काजू, पिस्ता, सनफ्लावर सीड, मगजबी, ग्रीन पंपकिन सीड, 2 चमचे सौंफ आणि खसखस, 1 वाटी सुकं खोबरं, 1 वाटी खडीसाखर, 1 वाटी डाळवा किंवा फुटाणे, 1 वाटी अंजीर बारीक कट करून घेतलेले आहेत, 1 वाटी अक्रोड, 1 चमचा काळे मिरी, 15 ते 20 वेलची। सगळ्यात सोपी पद्धत मी इथे तुम्हाला दाखवत आहे। सगळं साहित्य पहिले आपण बारीक काढून घेऊ, ड्राय रोस्ट न करता। तर मखाण्याची पावडर करून ती सेपरेट करून घेऊ आणि आता ड्रायफ्रूट्स एक एक करून सगळे ड्रायफ्रूट एकत्र पावडर मिक्स करून घेऊया। तर पहिले बदाम, काजू आणि त्यानंतर सनफ्लावर सीड्स मी जरा कमी वापरले आहेत, मगजबी आणि ग्रीन पंपकिन सीड आणि त्याचबरोबर खसखस एकत्र बारीक पावडर करून घेतली आहे आणि तीही यामध्ये मिक्स केली आहे। वेलची, मिरेपूड आणि सौंफची पावडर ही आपल्याला सेपरेट करून ठेवायची आहे। त्याचबरोबर खोबरं, फुटाणे, अंजीर आणि अक्रोड ह्याची पावडर पण वेगळी करून ठेवायची। 1 वाटी तुपाचा इथे आपण पूर्ण वापर करणार आहे। एका मोठ्या कढईमध्ये अर्ध तूप घालून मखाण्याची पावडर 2 ते 3 मिनिटं छान भाजून घ्यायची। गरजेनुसार तूप तुम्ही वापरू शकता। खमंग सुगंध सुटल्यानंतर ड्रायफ्रूट्सची पावडर सगळी घालायची, ती 1 मिनिट परतून घ्यायची व त्यानंतर मी अक्रोडची पावडर तीही 1 मिनिट परतून घेतली व सगळ्यात शेवटी घातलं आहे खोबरं, उरलेलं तूप आणि फुटाण्याची पावडर आणि गॅस बंद केला आहे। त्याचबरोबर सौंफ पावडर, वेलची पावडर आणि मिरेपूड हे देखील टाकून मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आणि गार होण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं। आता करून घेऊया पाक। 1 वाटी खडीसाखर, पाऊण वाटी पाणी, खडीसाखर विरघळतपर्यंत उकळी काढून घ्यायची आणि 1 तारी पाक आपल्याला इथे बनवून घ्यायचा आहे। पाक तयार झाला आहे। आता पाक गरम असतानाच आपल्याला त्यामध्ये अंजीर बारीक केलेले घालून घ्यायचे आहेत। 1 मिनिट अंजीर मुरल्यानंतर पाक गरमच असताना सारण थोडं थोडं करून मिक्स करायचं आणि 3 ते 4 मिनिटं संपूर्ण सारण एकजीव करून घ्यायचं। लाडू व्यवस्थित वळण्यासाठी सारण थोडंसं गार होऊ द्यायचं। हाताला तूप लावून तुम्ही छान लाडू वळू शकता। अगदी सॉफ्ट तोंडात विरघळणारे लाडू तयार आहेत। लहानांपासून मोठ्यांपर्यंत उन्हाळ्यात कुणीही खाऊ शकेल असे लाडू तयार होतात। कसे वाटले मखाण्याचे लाडू? माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तुम्हाला काही शंका असतील तर कमेंटमध्ये मला विचारा। थँक्स फॉर वॉचिंग। सबस्क्राईब।